ओम नमो आदेश मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कानिफनाथ महाराजांचा इतिहास पार्ट 2 बघणार आहोत। तरी सर्व भक्तांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला पुढे जाऊया। तर मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की जालिंदरनाथ महाराज आणि दत्त महाराज कानिफनाथ महाराजांना घेऊन बद्रिकाश्रमात गेले। आज आपण त्याच्या पुढे काय झाले हे पाहणार आहोत। जालिंदरनाथ महाराज कानिफनाथांना दत्त महाराजांजवळ तपश्चर्या करण्यासाठी सोडून गेले आणि दत्त महाराजांनी कानिफनाथांना अनेक अस्त्र शास्त्र शिकवली आणि प्रत्येक विद्या शिकवून कानिफनाथ महाराजांना निपुण बनवले। भरपूर वर्षे कानिफनाथ महाराज दत्त महाराजांजवळ राहिले। दत्त महाराज जे शिकवत होते ते कानिफनाथ अगदी मनापासून आत्मसात करत होते। दत्त महाराजांना असे वाटले, आता कानिफनाथ महाराज सगळ्या विद्यांमध्ये एकदम निपुण झाले आहेत, फक्त आता त्यांना सगळ्या देवाधिकांचे दर्शन घेणे आवश्यक आहे। दत्त महाराज म्हणले, जालिंदरनाथ, तुम्ही कानिफनाथांना घेऊन 33 कोटी देवांकडे जा आणि कानिफनाथांना त्यांचे दर्शन करून आण, म्हणजे कानिफनाथांना त्यांचे स्वातंत्र्य कार्य करण्यास सुरुवात होईल। दत्त महाराजांची आज्ञा घेऊन जालिंदरनाथ आणि कानिफनाथ दोघेही निघाले। खूप प्रवास करून ते दोघेही त्यांच्या क्षेत्रावर पोहोचले आणि जालिंदरनाथ देवांना म्हणाले, हा माझा शिष्य कानिफनाथ आणि नाथ परंपरेमधला 5वा नाथ। देव म्हणाले, हो का, मग त्यांना इथे घेऊन येण्याचे काय कारण आहे? जालिंदरनाथ म्हणाले, तुम्ही माझ्या शिष्याला आशीर्वाद द्या, म्हणजे तो लोकांच्या जनकल्याणाचे कार्याला लवकरच सुरुवात करेल। देव म्हणले, जालिंदरनाथ, तुमचा शिष्य परिवार भविष्यात वाढत जाईल, आम्ही काय सर्वांनाच आशीर्वाद द्यायचे का? आम्ही काही तुझ्या शिष्याला आशीर्वाद देणार नाही। जालिंदरनाथ खूप चिडले आणि मोठ्याने म्हणाले, तुम्ही देव सर्वांनी नाथ परंपरेला पुढे जाण्यासाठी विरोध करता आहात। नाथ काय आहेत हे तुम्हाला समजले नाही वाटत? देव म्हणले, कोण नाथ? आम्ही नाही ओळखत कोणत्या नाथांना। हे ऐकल्यावर जालिंदरनाथांचे डोळे रागाने लाल बुंद झाले आणि त्यांची तळपायाची आग मस्तकात पोहोचली। जालिंदरनाथांनी मंत्र म्हणले आणि अनेक सुंदर स्त्रिया निर्माण केल्या आणि देव मोहित झाले अशी योजना नाथांनी केली। कानिफनाथ गप्प उभा राहिले होते। सुंदर स्त्रियांनी देवांची वस्त्रे नाथांजवळ आणली। देव शुद्धीवर आल्यावर देवांना समजले की आपण नग्न अवस्थेत कस काय झालो। त्यांना समजले हे सगळे जालिंदरनाथांनीच केलं आहे आणि इकडे जालिंदरनाथांनी कानिफनाथांना खुणावले की ही वस्त्रे देवांना नेसव आणि त्यांना प्रसन्न करून घे। कानिफनाथांनी जालिंदरनाथांनी आज्ञा पाळून त्यांनी सांगितले तसे केले आणि सर्व देवांना प्रसन्न करून घेतले आणि कानिफनाथांनी सर्व देवांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्या पुढच्या कार्यास सुरुवात केली। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। ओम नमो आदेश।